विजय थलापती यांचं राज ठाकरेंसारखं होणार असं म्हटलं जात होतं, पण विजय थलापतींनी तमिळनाडू विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर देशाला आश्चर्यचकित केलं। 2 वर्षांपूर्वी टीव्हीके नावाचा पक्ष स्थापन केला। कुणालाही वाटत नव्हतं की एम के स्टॅलिन यांच्यासारख्या बलाढ्य राजकारणाला हरवत टीव्हीके पक्ष सत्तेत येईल, पण विजय थलापती यांनी दाखवून दिलं की जर मनापासून निश्चय केला असेल तर कोणतीही गोष्ट अशक्य नाही। आता उद्यापासून अभिनेता विजय थलापती याऐवजी तामिळनाडूचे मुख्यमंत्री विजय थलापती म्हणजेच जोसेफ विजय चंद्रशेखर असं म्हटलं जाईल। तामिळनाडू विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर राज्यातील राजकीय समीकरणं वेगानं बदलली। नवीन सरकार स्थापन करण्याची प्रक्रिया तीव्र झाली आहे। राज्य काँग्रेस युनिटनं थलापती विजय यांना सशर्त पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला। दरम्यान टीव्हीकेचे प्रमुख थलापती विजय यांनी मंगळवारी रात्री काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांना पाठिंबा मागण्यासाठी पत्र लिहिल्याचं वृत्त समोर येत आहे। दरम्यान त्यांचा पूर्वीचा मित्रपक्ष असलेल्या डीएमकेनं रात्रभर चाललेल्या बैठकीनंतर काँग्रेस पक्षाला पाठीत खंजीर खुपसणारा पक्ष म्हटलंय। वृत्तानुसार रात्रभर चाललेल्या बैठकीनंतर काँग्रेसनं विजय यांच्या टीव्हीके पक्षासोबत सशर्त युती करण्याचा निर्णय घेतलाय, ज्यामध्ये मंत्रिमंडळात पद आणि काही मंडळांचं अध्यक्षपद यांसारख्या मागण्यांचा समावेश आहे। काँग्रेससह डावे, व्हीकेके आणि आयएमएल हे पक्ष देखील टीव्हीकेला पाठिंबा देणार असल्याची माहिती आहे। काँग्रेसकडून माहिती मिळाल्यानंतर युती निश्चित झाल्याची पुष्टी टीव्हीके पक्षानंही केली आहे। सूत्रांनी सांगितलंय की विजय यांनी काल रात्री काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांना पाठिंबा मागण्यासाठी पत्र पाठवलं होतं। सूत्रांनुसार काँग्रेस खासदार चिदंबरम हे टीव्हीके यांच्याशी संपर्क साधण्याचं काम पाहतात। मिळालेल्या माहितीनुसार एआयएडीएमके गटाला टीव्हीके सोबत सरकार स्थापन करण्याची इच्छा असल्याचं काँग्रेसला समजलं। एआयएडीएमके सत्तेत येऊ नये तसंच भाजपला देखील सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी काँग्रेसनं टीव्हीकेला पाठिंबा जाहीर केल्याची माहिती आहे। देशात सत्तेपासून भाजपला दूर ठेवण्यासाठी काँग्रेसकडून प्रयत्न सुरू आहेत। मात्र काँग्रेसच्या या निर्णयामुळे इंडिया आघाडीचा घटक पक्ष आणि तमिळनाडूत काँग्रेससोबत युती केलेल्या डीएमके पक्षानं यावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे। मित्रपक्ष असलेल्या डीएमकेनं काँग्रेसला पाठीत खंजीर खुपसणारा पक्ष असं म्हटलं। डीएमकेचे प्रवक्ते सर्वणन अण्णादुराई म्हणाले की काँग्रेसला विधानसभेच्या 5 जागा केवळ तत्कालीन मुख्यमंत्री एम के स्टॅलिन यांच्यामुळेच शक्य झाल्या। भाजप आणि आरएसएस राहुल गांधींना पंतप्रधान पदाचे उमेदवार म्हणून ट्रोल करत असताना त्यांना पप्पू देखील म्हटलं असा आरोप त्यांनी केला। आता यावर काँग्रेस काय प्रत्युत्तर देणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। एआयएडीएमकेच्या सूत्रांनुसार एआयएडीएमकेच्या आमदारांनी टीव्हीकेला पाठिंबा दर्शवला, त्यामुळं या पक्षातही अंतर्गत खळबळ माजली। पक्षातील एक मोठा गट विजय यांच्या टीव्हीकेला पाठिंबा देण्यास अनुकूल असल्याची चर्चा तमिळनाडूच्या राजकीय वर्तुळात आहे। हे आमदार एडापड्डी पलानीस्वामी यांच्या नेतृत्वावर नाराज असून त्यांनी विजय यांना साथ देण्याची मागणी नेतृत्वाकडे लावून धरली आहे। 234 सदस्यांच्या तमिळनाडू विधानसभेत बहुमतासाठी 118 जागांची गरज आहे। विजय यांच्या टीव्हीकेकडे सध्या 108 जागा असून बहुमतासाठी केवळ 10 जागा कमी आहेत। असं असलं तरी विजय हे कोणत्याही प्रकारचा दगाफटका होऊ नये म्हणून काळजी घेताना दिसत आहेत, कारण देशातील राजकारण पाहता अनेक आमदार खासदार पक्षांतर करताना दिसत आहेत। काही ठिकाणी आमदार फोडून सरकार पाडण्यात येतं, तर काही ठिकाणी आमदार फोडून पक्षच ताब्यात घेण्यात येतो। त्यामुळे विजय थलापती हे चांगलीच काळजी घेत असल्याचं दिसतंय। 108 नवनिर्वाचित आमदारांना खबरदारीचा उपाय म्हणून मल्लापुरम येथील एका आलिशान खासगी रिसॉर्टमध्ये ठेवण्यात आलं। विजय यांच्यासोबत झालेल्या बैठकीनंतर सर्व आमदारांना या रिसॉर्टवर नेण्यात आलं। सुरक्षिततेसाठी रिसॉर्ट बाहेर मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला। दक्षिण भारतात विजय यांनी जेवढ्या कमी कालावधीत सत्ता मिळवली तेवढ्या कमी कालावधीत भाजप आणि काँग्रेसला 10 आमदार देखील निवडून आणता आले नाहीत। त्यामुळे विजय यांचा चित्रपटसृष्टी असो की राजकीय नेते सर्वांकडूनच कौतुक होत आहे। ब्युरो रिपोर्ट LS मराठी।